5ला सुरुवात. अमित साकेरे पहिलाच बॉल क्वार्टर वरती बॅकवर्ड पंच केलाय. टायमिंग लाजवाब आहे. पॉपर मात्र बॉलला फेकून दिलं गेलं. टायमिंग होता लाजवाब. सरळ मात्र निघून गेलाय. अमितच्या बॅट बंद बॅट ऑफ कोपर षटकार 6 धावा. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश माजुलीने देखील आज चांगल्या पद्धतीने काम केलंय. विघ्नेश असेल पाहू शकता. त्यानंतर चांगले बॅटर पाहू शकाल ज्यांनी देखील फलंदाजी केली आहे. यशीच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर योगेश देखील आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. मॅच तर कडक बनताना पाहायला मिळणार आहे. सर्व बॉलला फेकून दिलं. आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त टायमिंग त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल होता. अक्षरशः जाग्यावरनं स्टँड ऑन डिलिव्हर फेकून दिलं गेलं अमितच्या बॅटमधनं. पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 6 धावा. चला बॉल द्यायचा आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे कारण जिंकणाऱ्या टीम मध्ये पोहोचेल टॉप 4 मध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच फिरेन टीम कंपनी पाहायला मिळाली. संतोष पवन शेवटच्या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये बिरॉन्स आली होती. मध्ये त्यानंतर एक चांगला प्रवास पाहायला मिळाला. एमसीसी कासार वडवली ठाणे विभागातील मात्र आकाश रिपट या टीमला पराभूत केलं आणि इथे मात्र त्यांनी टॉप 4 ची जागा ही मात्र खऱ्या अर्थाने निर्माण केली आहे. बॉल क्रमांक 2 अखेर चांगला बॉल आहे. इथे थोडासा मात्र दूरवरचा बॉल होता. फलंदाज प्रयत्न करतो अमित मात्र थोडंसं वेट स्लोअरला ते महत्त्व दिला गेलं. पहिला बॉल आपण जर पाहतो ओरपिच पाहायला मिळाला. मग त्यानंतर स्लोअरला थोडंसं हलक्या हाताने कट केलं मात्र अमित जाग्यावर त्याला फेस केलं गेलं. अमितचं टायमिंग लाजवाब आहे. बॅकवर्ड पण चांगले आहेत आणि जाग्यावरनं खेळले उत्तम पाहू शकाल कारण वेट अँड वॉच करतोय तो. प्रत्येक चेंडूचं प्रतीक्षा करत असतो मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती असताना. 2 बॉल दिस कंप्लीट धावसंख्या फलकावरती 7 रन. महेश साकेरे वरती बॉल क्रमांक 3. यावली हॉप्समच्या फाईटचा बॉल पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर पण जाऊयात. या ठिकाणी लाईन चेक केली जाईल. वाईट बॉल. परफेक्ट रिझन लाईनच्या परफेक्ट मात्र मध्ये पाहायला मिळाला. वाईट बॉल आहे. धावसंख्या इथे मात्र एक सिंगलच्याच मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. क्लायमॅटमध्ये 20, 25, 30 धावा तरी याला त्यांनी अपेक्षित असतील ती मात्र पाहू शकाल कारण नार्मितचा कॉल जिंकला गेलाय आणि डिसाइड बॅट फर्स्ट एक उत्तम निर्णय घेतला गेलाय. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल की ज्या पद्धतीने क्लायमॅट असताना इथे महेशला मोठा सो खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाच नाही आहे. एव्हरीथिंग इज अ पॉसिबल. एखादी गोष्ट तुम्हाला शक्य करायची असेल ना तर खऱ्या अर्थात तुम्हाला तिथे खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागेल कारण कोणतीही गोष्ट मात्र सहज मिळत नसते आणि तिथेच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने कट केलं होतं बॉलला. दिली जाते गोलंदाजी मार्क वरती असताना कारण ओव्हर क्रमांक आपण जर पाहिली तर या ठिकाणी पहिली पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हर्समध्ये आतापर्यंत धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात नक्कीच 8 या धावसंख्येवरती आहे. वाट बॉल काही जबरदस्त पाहायला मिळते कारण एका साईडनं महेश आडव्या बॅटनं फेस करायचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलमध्ये आहे. क्रॉस लाईन खेळायचं आहे. परफेक्ट लेनला तुम्हाला टायमिंग करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर निघावं लागेल आणि त्यानंतर बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन करावं लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या स्पेलमध्ये आतापर्यंत 4 बॉलचं केली ते मात्र नक्कीच गोलंदाज विघ्नेशने कंप्लीट केलाय. विघ्नेश देखील एक चांगल्या पद्धतीने परफेक्ट ऑलराऊंड त्याच्याकडे पाहिले जातं देपिवली माजी विभागामधनं आणि सातत्य त्याच्याकडे खूप चांगलं आहे. बॉल क्रमांक 5 इथे मात्र बॅटचं रिच सरळ मात्र विकेटचं बदल अँड फर्स्ट विकेट डाऊन. योगेशने त्या ठिकाणी एक चांगला झेल कॅरी केलाय. विकेट क्रमांक 1. रोहिदास नवीन बॅटर साकारवरती विघ्नेशने पहिली सफलता प्राप्त केली. महेशला थोडंसं सगळं खेळलं होतं त्या ठिकाणी. इथे आणखीन एक संधी झाली आहे निर्बाड. योगेशाला बॉल खेळली. विकेट क्रमांक 2.
गोलंदाजी मागवरती गोलंदाज मिस्टर चिराग. जब तक अमित खड़ा है तब तक मॅटर बडा आहे, कारण जोपर्यंत अमित सारखा बॅटर आहे ना तुम्ही सेफ नाही येत. इथे मात्र पुन्हा एकदा धोका निर्माण झालाय आणि बिग विकेट इज गॉन. बड़ी मछली जाल में अमित डगआउट पे आता हुआ. बढ़िया गेंदबाजी यहाँ पर होती, हर गेंद के विकेट यहाँ पर गिरती हुई. मोठा शॉट करता गेला होता, लिडिंग एज पाहायला मिळालं. अक्षरशः मात्र बॅटची कळा पाहायला मिळाली आणि सरळ मात्र फाईन मध्ये डीप मध्ये 30 सेकंड चात मध्ये झेल होतं कॅरी. विकेटचं पतंग खेळाडू बाद. काही जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बॉलिंग मार्क वरती असताना पण पाहिजे मिस्टर चिराग आल्या आल्या आपला परिचय दिला गेला आणि सरळ मात्र अमित सारख्या हार्ड बॅटरला सरळ परतावं लागलं. नवीन बॅटर बाबू मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा असतं बाबू जेव्हा होत असतं एका टीमकडचे महत्वाचे पौष टॉप वॉटेचे बॅटर जेव्हा बाद होतात ना तर मिडलमध्ये पूर्णपणे जबाबदारी असते. आता मी मात्र जबाबदारी तुला स्वीकारावी लागेल. इथे तुला मात्र खेळावं लागेल आपल्या टीम करता, आपल्या गावाकरता. हे ग्रामीण क्रिकेट परफेक्ट कॉप्समच्या बाहेर मात्र शफळ झाला होता. लेंथ खूप चांगली होती. प्रेक्षकांच्या पाहण्यासारखी मॅच पाहायला मिळते. एकच साईडनं फील्ड करत असताना टीम माझिवली पाहतो, बॅटिंग करता टीम मात्र कोपर. आणि युट्यूबला जॉईन असलं प्रत्येक मात्र रसिकांचं मनापासून आणि हृदयाच्या अंतकरणापासून नक्कीच हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं विश नेटवर्कचा आस्वाद घेतात. खऱ्या अर्थाने चॅनल सर्वात जास्त सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं नक्की पाहू लाईक देखील करा. एक चांगली क्रिएटिव्ह, एक चांगलं व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर मॅचच्या दिशेनं बाबू इथे मात्र खराब फील्ड सिंगलचा प्रयत्न. वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा आणि या 2 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र 2 पुढे सरकून जाऊन पोहोचत आहे 10 या धावसंख्येवरती. आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये सर्वच पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही टीमनं सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीनं आपलं गेम प्लॅनिंग सक्सेस केलं गेलं. मग त्या प्लॅनिंगनुसार आता मध्ये जावं लागणार नाही आहे, कारण इथे प्रत्येक कृत्यमध्ये करून दाखवावं लागेल. आणि आतापर्यंत स्पेल क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती असताना इथे पुढे खेळायचा प्रयत्न केलाय, मात्र हलक्या पथाने खेळ पाहू शकाल. खेळायचा प्रयत्न होता, सेल चिराग त्या ठिकाणी कॅरी करू शकला नाहीये. नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर बाबू आणि त्याच्या साथीला दीप्तेशला आपण पाहतोय. रोहिदास देखील मात्र जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला नाही. अमित मात्र थोडासा शेवटपर्यंत मात्र या ओव्हर मॅचमध्ये महत्वाची इनिंग त्याला साकारता आली नाहीये. वेटकून खेळला गेलाय. अंखड एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेंथ खूप सुंदर आहे चिरागकडनं आणि खऱ्या अर्थानं सर्वस्व घेऊन तो मात्र खऱ्या अर्थानं जिद्दी पद्धतीने लढतोय. कारण त्यासाठी त्याला माहिती की मॅच किती महत्त्वाची आहे, कारण त्यांचे 5-6 दिवस पुन्हा या ट्रॉफीकरता वेट करावा लागेल. 1 वर्ष पूर्ण मात्र या स्पर्धेकरता वेट करावा लागेल, तेव्हा मात्र कुठेतरी ट्रॉफीमध्ये जाऊन पोचाल. कारण अनेक गावं अशी आहेत ज्यांच्यामध्ये ग्रामीण क्रिकेट आजही आपण जर पाहिलं तर की ट्रॉफी नाही आहे मंदिरामध्ये. पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटपासून सुरुवात होती आहे. म्हणजे अनेक टीम्समध्ये पारितोषिक 10 ते 12 ट्रॉफ्या वर्षापर्यंत येतात. मात्र एखादी जी टीम असते ना ती 2 ते 2.5 वर्ष स्ट्रगल करत असते. नुकताच झालेली खासदार ट्रॉफीमध्ये आपण जर खऱ्या तर प्रतीक्षा केली टीम मात्र पाहायला मिळाली अकलोलीनं, जी मात्र भविष्य नक्कीच पाहायला मिळते आहे. अंखड एक चांगला बॉल, अक्षरशः मात्र खिलवाड केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. बाबूला परतावा लागेल. विकेट क्रमांक पाहू या ठिकाणी 4. अक्षरशः लो स्क्रीन मॅच पाहायला मिळेल. कोपरकरांचं पूर्णपणे या ठिकाणी पाहायला मिळतं की खऱ्या अर्थानं नाही समजा लेंथ ॲज गुड गोलंदाजी, ॲज गुड शॉट आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी, एक चांगली कामगिरी सिद्ध केली चिरागनं. षटक आपण जर पाहिलं तर दुसरं पाहू शकाल अजित, नवीन बॅटर दीप्तेश आणि अजित याची जोडी आपण पाहतोय. और क्रमांक 2 आहे. त्यातील आतापर्यंत बॉल मात्र कंप्लीट झालेत 5. अंतिम बॉल बाकी आहे. या मॅचमध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी फायटिंग होऊ शकेल. प्रेक्षकांना देखील अपेक्षा होती. मात्र एका साईड माजिवलीकरांची गोलंदाजी, सर्व नवीन चेहरे खऱ्या अर्थाने चांगलं काम करतायत आणि कोपरच्या विरोधात अक्षरशः भन्नाट काम केलं. 11 धावसंख्या फक्त आहे. सिंगलचा प्रयत्न, चेंडू मात्र अलावंद कार्पेट चाललाय. ऑफ साईडला पाहू शकाल तिथे सिंगल. दुसरा धावायचा प्रयत्न मात्र फेकी. इथे मात्र विकेट्स पाहायला मिळेल आणि विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 5. आतापर्यंत 12 धावसंख्या आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 12 धावसंख्या मात्र फलकावरती आहे. मात्र आतापर्यंत 5 विकेटचा लॉस ऑफ टीम कोपर.
धावसंख्या 2 ओव्हर्समध्ये पाहिली तर नक्कीच 12 वरती आहे. विजयाकरता 12 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. 12 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. एक परफेक्ट मॅच पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 5.50 ची सरासरी इथे नक्कीच पाहायला मिळते. 6.50 ची सरासरी पाहतोय. 13 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे. पुनश्च एकदा जेव्हा संकट आलं ना कोपरवरती तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र एकच नावरती नाव होतं अमित. आज मात्र नक्कीच अमित ते करावं लागणार आहे. अशक्याला शक्य करून दाखवावं लागणार आहे. समोर बॅटर पोहोचन नक्कीच माजुलीकडनं दोन्ही फिनिशर योगेश आणि त्याच्या साथीला यज्ञेशला पण पाहतोय. विघ्नेशला पण पाहतोय. विघ्नेश आणि योगेश 12 मध्ये 13. कोण पोचेल मात्र टॉप 4 मध्ये आणि कोण खेळेल मात्र सुपर संडे मध्ये हा करता संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे पाहू शकाल संध्याकाळी सत्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं थोडंसं आपल्याला हीट कमी होताना पाहायला मिळते. सूर्य देखील पूर्णपणे आपल्या अस्ताला गेलाय आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या स्पर्धेतील अंतिम पाहू शकाल नक्कीच मॅचमध्ये एक इंटरेस्ट पाहायला मिळणार आहे. लोस्कुरी मॅच मात्र विसरू नका. लोस्कुरी मॅच मी नेहमीच म्हणत होता इंटरेस्ट चांगल्या पद्धतीचं पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र पंचांच्या कामगिरी आपण पाहू शकाल नक्कीच पाहायला मिळते. ओमकार खरत आणि संदीप मडवी आपण पाहतोय. परफेक्ट लाईन पाहायला मिळतोय. गोल्डन बॉल चक्को बॉल पाहायला मिळतोय. लाईन पण चांगल्या पद्धती पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये आठवली आहे जसप्रीत बुमराची ती ओव्हर जिथे आपण पाहिलं तर अक्षरशः मात्र गोलंदाजी मार्कवरती 19 ओव्हरवरती आला आणि मात्र फक्त 6 धावा तिथे दिल्या गेल्या. तेच महत्त्वाचं स्पेल तर टीम इंडिया करता. त्याचं वाटलं टीम इंडिया हरते की काय. थेट आता मात्र पाहू शकाल 8 मार्च आपण वाट पाहत आहे. इथे चांगल्या पद्धतीने पिकअप केलाय बॉलला. परफेक्ट मध्ये अजितच्या पाहू शकते फील्ड पाहायला मिळते. सिंगल येते आहे. ऑलवेज आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये थोडा इंटरेस्ट पाहायला मिळणार आहे कारण अमित देखील सहजी मॅच सोडणार नाही आहे. त्याच्याकडे खूप सारी कॅपेबली आहे. एक जिद्द आणि खऱ्या आता क्षमता नसताना खेळाडू आहे. असं ग्रामीणमधील कोपर या गावातील 10 मध्ये 12. पहिले स्प्रे पाहतो नक्कीच पहिला बॉल डॉट. दुसऱ्यावरती सिंगल बॉल क्रमांक 3 योगेश क्रॉस द लाईन खेळलाय. परफेक्ट अट्रॅक्शन बॉलला फेकून दिला गेलाय. टायमिंग क्लास हबाब होतं आणि बनगट या ठिकाणी स्ट्रॉंगली होतं. दोन्ही गोष्टीचा वापर करून बॉलला मात्र फेकून दिला गेलाय. षटकार 6 धावा. नऊ बॉल आणि 6 धावेची आता गरज आहे. परफेक्ट क्लीन पाहू शकते. इथे मात्र अटॅच करायचा प्रयत्न केला. सिंगल इथे मात्र घेतली जाईल. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मात्र सिंगल नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट गेल्यात आणि या 2 धाब्याच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोचते पाहू शकाल नक्कीच 9 या धावसंख्येवरती. फक्त 13 बनवायच्यात. आता 8 मध्ये इथे 4 धाब्याची गरज आहे. याच ओव्हरमध्ये मात्र मॅच फिनिश करू शकेल का कारण समोर फिनिशर आहे मिस्टर योगेश. परफेक्ट पाहू शकाल. एकाच पद्धतीने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र स्क्वेअर डीपला चांगली फील्ड पाहायला मिळते. एक सिंगल येते. एक सिंगलहून जास्त काय मिळणार नाही आहे आणि एक सिंगलच्याच मधील स्कोर कार्ड 10 या धावसंख्येवरती आहे. आता 7 मध्ये 3. 7 बॉल 3. विघ्नेश स्ट्राईक केल्यावरती गेलाय. अवैध गोलंदाजी मार्कवरती आहे. 5 बॉल दिस कंप्लीट. अंतिम बॉल मात्र डिलिव्हरी करण्याकरता तयार. राईट ओव्हर द विकेट्स. उडवले बॉलला. इथे मात्र फिनिश होऊ शकेल का मॅच. सरळ बॉल मात्र निघून चाललाय आणि इथे मात्र फिनिश झाली आहे. एका ओव्हर्स मध्ये 13 धाबा आणि टीम मात्र वरलीवर पाहू शकाल की टॉप 4 मध्ये टीम मात्र माजिवली जाऊन पोहोचते. थेट इथे पाहू शकाल मात्र फायनलच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल टीम कोपर. चांगलं क्रिकेट तुमच्याकडनं पाहायला मिळालं मात्र अपेक्षित होतं कुठेतरी पाहू शकाल की खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि टीम मात्र माजिवली इथे मध्ये सरळ थडक मारती आहे. ती मात्र नक्कीच फायनल दिवसामध्ये टॉप 4 मध्ये आणि या मॅचचा